विश्वनाथ चामड सांस्कृतिक सभागृह आहे प्रत्येकाच्या आनंदात सहभागी होणारा आणि तुमच्या बजेटपेक्षाही कमी खर्चात तुमचा आनंद सोहळा उत्साहात साजरा करून आयुष्यभर तुमच्या आठवणीत राहील असा एकमात्र सभागृह म्हणजे विश्वनाथ चामड सांस्कृतिक सभागृह। जर तुमच्याकडे ही प्रस्तावित असेल लग्न समारंभ किंवा सांस्कृतिक कार्यक्रम तर मग वाट कसली बघताय, आजच संपर्क करा निलेश चामट यांच्या 9730976746 नंबरला किंवा प्रत्यक्षात भेट द्या विश्वनाथ चामड सांस्कृतिक सभागृह, खरबी, नागपूर। संपूर्ण माहितीकरिता बघा निलेश चामट यांची विशेष मुलाखत। नमस्कार, मी निलेश चामट। सध्या खरबी येथे असलेलं माझं जे व्यवसाय आहे विश्वनाथ चामड सांस्कृतिक सभागृह तो भी सध्या ऑपरेट करत आहे 2009 पासून। 2019 ला आपण याला चांगल्या प्रकारे रिनोव्हेट सुद्धा केला। आता चामड सभागृह जो आहे हा फुल्ली एसी असा आहे। फुल्ली एसी नाही म्हणता येणार, 2019 पर्यंत आमचा हा साधा सभागृह होता। त्यामध्ये आमचा त्यावेळेस आमचा रेट एक 45 ते 50 हजारापर्यंत आलेला होता। त्यानंतर मग काळाची गरज अशी होती की आमच्या आजूबाजूला नवीन नवीन हॉल बनलेले होते आणि बँक्वेट हॉलची चलन आली होती मार्केटमध्ये। आजूबाजूला नवीन बनल्या कारणानं कॉम्पिटिशनसाठी मग आम्हाला थोडंसं रिनोव्हेट करणं जरुरी होतं, नाहीतर मग आम्ही कसं मागं राहून गेलो असतो। तर 2019मध्ये आम्ही याला रिनोव्हेट केलं, टोटल इंटेरियर चेंज केलं, रूम्स वाढवल्या, हॉल जो आहे तो आम्ही डक्टेबल केला आहे पूर्ण। साधी डक्टिंग नाही, ते ॲज कम म्हणजे सिमिलर टू एसी आणि इफेक्ट खूप चांगला आहे त्याचा। हां, आणि बाकी रूम्समध्ये आम्ही पूर्ण एसी लावलेला आहे। आता चामड सभागृह सांस्कृतिक सभागृहाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तिथे कोणकोणत्या फॅसिलिटीज आपण प्रोव्हाइड करून देत आहे सध्या आम्ही एकतर पार्टीला नागपूरमध्ये जास्तीत जास्त हॉल जे आहे ते आता प्लेट वाईज चालू आहे। सगळ्यात पहिले तर जे पण हॉल चालू आहे नवीन होऊन राहिले त्यांचंच फूड त्यांचं सगळं आहे। पण आजकाल जे काही लोक आहेत, एक जो मध्यम वर्ग येतो त्यामध्ये कसं आहे ते लोक काय करतात की ते प्रिफर नाही करत जास्त, म्हणजे प्लेटप्रमाणे देण्यामध्ये प्रिफर नाही करत। तर आम्ही आज पण आमच्या हॉलमध्ये ते बाइंडिंग नाही केलं लोकांना। तुमचं फूड तुम्ही आणू शकता, तुमच्याकडे नसेल व्यवस्था तर तुम्ही आम्हाला पण ऑर्डर देऊ शकता। त्याच्या एक मेनूनुसार आम्ही त्यांना एक पॅकेज कस्टमाइज करून देतो, ती एक व्यवस्था आहे। त्यानंतर डेकोरेशन, दरवर्षी आम्ही नवीन नवीन डेकोरेशन पार्ट्यांच्या ज्या रिक्वायरमेंटनुसार त्यांच्या जो ऑर्डर राहील तो सुद्धा आम्ही त्यांना अवेलेबल करून देतो। ते जे म्हणाल ते डेकोरेशन आम्ही त्यांना देतो। प्लस एक प्लेटप्रमाणे व्यवस्था राहिल्यानंतर काय होते की पार्ट्या ज्या राहतात हॉलमध्ये कोणत्या लग्न करतात तर ते सेम डे जातात। त्यावेळेस काही लोक अशा नागपूरमध्ये की फ्लॅट्समध्ये राहतात, काही लोकांच्या घरासमोर जागा नसते। जसं आपल्या मॅरेजच्या पहिले आपल्याकडे काही संगीत असतो, मेहंदीची रसम असते किंवा हळदीचे प्रोग्राम असतात, तर जे लोक फ्लॅट्समध्ये राहतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जागा उपलब्ध नसते। आता काही लोक कसे आहे, काही त्या हॉलमध्ये जर त्यांनी प्लेटप्रमाणे केलं तर ह्या सगळ्या वस्तूसाठी त्यांना अजून एक नवीन दुसरं डेस्टिनेशन पाहावं लागते। तर आमच्याकडे हे फॅसिलिटी आहे की तुम्ही जर हॉल बुक केल्यानंतर तुम्हाला आदल्या दिवशीपासूनही तो हॉल अवेलेबल होऊन जातो। तर तुम्ही सायंकाळी 7 वाजता इथे येता तर त्यावेळेस तुम्हाला हळदीचा कार्यक्रम आहे, संगीतचा कार्यक्रम आहे, तुम्ही हे सुद्धा करू शकता इथे। त्यानंतर इथे तुमचे एक 50 ते 60 लोक थांबण्याची व्यवस्थासुद्धा आमच्या इथे आहे। हा सगळं त्या चार्जेसमध्ये इन्क्लूड राहते। पॅकेजेसच्या बाबतीत जर बोलायला गेलं आपण सांगितलं की अगोदरचा ट्रेंड होता त्याच्यात अगदी कमी अशी आपले पॅकेज 20,000 सर्व अवेलेबल करून देत होते, त्याच्यानंतर 45 ते 50,000 होता। आता जर बोलायला गेलं तर आपण एवढी फॅसिलिटीज अवेलेबल करून देत आहेत, आता सध्या एक पॅकेज काय आहे? 2019मध्ये रिनोव्हेट केल्यानंतर आम्ही एक स्टार्टिंगला एक लाख रुपये पॅकेज ठेवला होता। नंतर टोटल बँक्वेट हॉल केल्यानंतर पण आम्ही 1 लाख रुपये चार्ज केला। त्या 1 लाख रुपये चार्जमध्ये आम्ही पार्ट्यांना सर्व देत होतो, त्याच फॅसिलिटी जे पहिलेपासून देत होतो त्याच फॅसिलिटी आम्ही कंटिन्यू केल्या। चामड सांस्कृतिक सभागृहाच्या पुढील विस्तारीकरणाबद्दल तुमचे काय म्हणणे? आम्ही सध्या आता म्हणजे याच्या मार्केटमध्ये जी डिमांड आहे डेस्टिनेशन वेडिंगची ज्याकरिता तुम्ही म्हणून राहिलेलं आहे, पण डेस्टिनेशन वेडिंगकरिता काय सगळ्या काही गोष्टीमध्ये आम्ही कुठेतरी कमी पडून राहिलेलो आहे। डेस्टिनेशन वेडिंग म्हटलं तर आज ज्याप्रमाणे 3 ते 4 दिवसाकरिता त्यांना बुक करतात, एखादी कोणता पण वेन्यू आहे 3 ते 4 दिवसाकरिता वेन्यू ते बुक करतात। त्यामध्ये मग त्याचं नवरदेवाकडली पार्टी नवरींकडली पार्टी दोन्ही एकसाथ तिथे येतात। त्यानंतर त्यांचे संपूर्ण प्रोग्राम जसं मेहंदीचा प्रोग्राम आहे, संगीतचा प्रोग्राम, ते सर्व तिथं होतात। पण त्यांना जे स्टेईंग कॅपॅसिटी आहे त्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडून राहिलेलो आहे। तर आम्हाला रूम्स वाढवायचे आहे, तर समोर आमच्याकडे जागा आहेच, आमचा समोरचा प्रोजेक्ट तो चालूच आहे, त्याच्यामध्ये प्लॅनिंग चालू आहे की आम्ही आता इथे कन्स्ट्रक्शन करून एक ॲटलिस्ट आमच्याकडे 50 ते 60 रूम आम्ही इथे काढून। आपण बघितलं नागपूरमध्ये असे खूप सारे सभागृह आहेत, खूप सारे लॉन आहेत ज्यांचे नाव खूप मोठे मोठे, आपण पार्किंग नावाची वस्तू त्यात नाही। चामड सभागृह इथे अतिशय भव्य अशी पार्किंग आपण दिलेली आहे। तर काय म्हणजे पार्किंगकडे एवढं विशेष लक्ष?
पार्किंग सध्या नागपूरमध्ये जे पहिलेचे हॉल होते आणि काही लोकांनी रिनोव्हेट केलेले आहे, पण पहिले ज्याप्रमाणे लग्नाकरिता पाहुणे येत होते तर जास्त करून 2 व्हीलर्स किंवा सायकलचा वापर जास्त होत होता. 4 व्हीलर आपल्या याच्यामध्ये कमी होत्या. पण आता कसं आहे, 2 पाहुणे पण यायचे राहिले तर ते 4 व्हीलर घेऊन येतात. येणाऱ्याची 4 व्हीलरची संख्या वाढलेली आहे, पण कालांतरानं कारण नागपूरमध्ये जागा नसल्या कारण त्याच्याकडे तो ऑप्शन अवेलेबल नाही आहे. पार्किंग त्याच्याकडे अवेलेबल नाही आहे. काही लोकांनी केलं पण ते सक्सेस नाही आहे. पार्किंगकरिता तुम्हाला नागपूरच्या बाहेरच जावं लागेल. तेवढी जागा आता नागपूरमध्ये राहिलेली नाही आहे. आणि आमच्या इथे कसं आहे की मग त्यानंतर कोणत्या एका समारंभाला तुम्ही गेले नागपूरमध्ये, तुम्ही रोडवर कुठेही गाडी उभी करता आणि त्यानंतर ते नो पार्किंगवाले घेऊन जातात. तर आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना तो त्रास नाही झाला पाहिजे म्हणून आम्ही स्टार्टिंगपासून त्या गोष्टीला पहिले प्रेफरन्स दिला की आपण एक मुबलक त्यांना सोयीस्कर पार्किंग उपलब्ध करून देऊ. लग्न समारंभ किंवा बाकीचे समारंभ करण्याकरता लोक जे विचार करत आहेत त्यांना काय एक मोलाचा संदेश आपण चॅनलच्या माध्यमातून देऊ इच्छितो? आमच्या याच्यामध्ये जे सध्या आता जे वेडिंगचं सीझन आहे तर काही गोष्टीकरिता आम्ही थोडंसं फेमस पण आहो येते. म्हणजे ज्या कारणे तुम्ही एक बाहेरचे कोणी पब्लिक आहे, ज्याप्रमाणे उमरेडवरून कोणी येऊन राहिलं किंवा भंडारा साईड कोणी येऊन राहिलेलं आहे किंवा कुठून पण कोणी बाहेरच्या म्हणजे नागपूर आउटसाईडमधून कोणी येऊन राहिलेलं आहे तर त्यांना हा सोयीस्कर आहे. एक तर सिटी आउटर असूनसुद्धा सिटीशी कनेक्टेड आहे, प्लस पॉईंट. त्यानंतर इथे सिक्युरिटी अशी आहे की स्टार बसची सेवा 24 आवर्स इथे अवेलेबल आहे. आणि त्यानंतर ॲटोज आणि रात्री जे काही लोकांच्या मनामध्ये भीती असते की बा आपण रात्रीचा समारंभ नाही करू शकत, तर आजपर्यंत तर आमच्या इथं असं कधी झालेलं नाही आहे. आणि म्हणजे CCTVने कवर्ड आहे, आमचा पूर्ण प्रिमायसेस कवर्ड आहे. येणारे पाहुणेसुद्धा सुरक्षितपणे आहे. आणि सिटीला एकदम लागून आहे. सिटीला एकदम लागून असल्याकारणानं ते पण टेन्शन नाही आहे. आणि एक चांगल्या कमीत कमी पैशामध्ये चांगलं व्यवस्था आणि जास्त होणारे प्रोग्राम, मेहंदी रस्म आहे, त्यानंतर काही तुमचं संगीतचं प्रोग्राम आहे, तुम्ही एकाच डेस्टिनेशनमध्ये करू शकता कमीत कमी पैशामध्ये. आणि मेन दुसरी गोष्ट एक अशी आहे की एक कॅटरिंग जे आहे तो तुम्ही तुमचं स्वतःचं लावू शकता. ते की काही सभागृहामध्ये जे कॅटरिंग म्हणजे कंपल्सरी असतात त्यांच्या करा, तर काही लोक ते प्रिफर नाही करत, पण काय ऑप्शन नसल्या कारण त्या करावंच लागतं त्यांना. एक मुहूर्त आता जास्तीत जास्त वर्ग जो आहे हा मुहूर्तावर लग्न करणं प्रिफर करतो. तर ह्या सगळ्या फॅसिलिटी आहे, पूर्ण ओपन आहे इथे, काही प्रॉब्लेम नाही आहे. जर बुकिंग करायची असेल किंवा चामट सभागृहाला भेट द्यायची असेल कशा प्रकारे संपर्क करता? तुम्ही एक गुगलवर जो गुगल आहे आपला नेटचा जो वेब पेज आहे, तुम्ही त्यावर विश्वनाथ चामट सांस्कृतिक सभागृह टाकलं तर त्याचं एक पेज येऊन जातो पूर्ण. त्यामधनं तुम्हाला तिथे लोकेशन पण माहीत पडेल. त्यानंतर तुम्ही जे आहे तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट मला करू शकता. माझा नंबर आहे, माझा मोबाईल नंबर आहे 9730976746. तुम्ही कधी पण मला कॉल करू शकता किंवा त्या लोकेशनद्वारे तुम्ही डायरेक्ट ऑफिसमध्ये येऊन पण काही माहिती घेऊ शकता. वेगवेगळे पॅकेजेस आहे, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार त्याचे कस्टमाइज करून दिले जाईल. शहरामध्ये नेमकं चामट सभागृह हा कोणत्या स्थळावर आहे, काय ॲड्रेस, काय पत्ता सांगा? शहरामध्ये आपलं एक वाठोडा म्हणून फेमस आहे. वाठोडा एरिया जो आहे फेमस, त्यालाच लागून हा ग्रामीण एरिया आहे. खरबी चौकातमधनं तुम्ही जर खरबी गावाकरिता येऊन राहिलेले आहे, आता आमचं हे नगरपंचायत झालेलं आहे, पहिले ग्रामपंचायत होतं, नगरपंचायत झालं. खरबी चौकामधनं जर तुम्ही आतमध्ये खरबीकरिता येत आहे तर खरबी चालू व्हायच्या सगळ्यात स्टार्टिंगलाच आपला हा हॉल पडतो. आणि हेच एक लँडमार्क आहे इथे खरबी गावाचं. विश्वनाथ चामट सांस्कृतिक सभागृह हेच मोठं लँडमार्क आहे. कोणाला ॲड्रेस जर द्यायचा असेल तर हेच लँडमार्क देतात.